नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं द विनर स्टडी सेंटर महाराष्ट्रात सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म यामध्ये स्वागत आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले, भरपूर विद्यार्थ्यांनी मागणी केली, सर तुम्ही स्वतः IBPS ला शिकवता, कृपया IBPS वर एक नवीन बॅच आणा। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आग्रहास्तव मी एक 212 नंबरची बॅच घेऊन आलोय। ती बॅच म्हणजे स्पेशल फक्त IBPS TCS ज्या परीक्षा घेता त्या सर्व परीक्षासाठी राहणार आहे। यामध्ये पोलीस भरती MPSC यांचे कोणतेच प्रश्न राहणार नाही, फक्त IBPS ने विचारलेले IBPS च्या धर्तीवर येणार, IBPS पॅटर्न नुसार हेच गणित घेणार, बाकी कोणतेच यामध्ये गणित घेणार नाही। आणि आता शिका कोणाकडून? जे स्वतः IBPS ला शिकवता त्यांच्याकडून शिका। तर पुढचे फक्त 4 ते 5 मिनिटं पूर्ण व्हिडिओ पहा आणि मग विचार करा बॅच जॉईन करायची का नाही करायची। मग सर या बॅचचे वैशिष्ट्य करा ना, तुम्ही कोणकोणता सिलेबस कंप्लीट करणार, सिलेबस जो आपला तोच, पण सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस कोणता की IBPS सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रश्न विचारतील तो सिलेबस आपण कंप्लीट करू। म्हणजे सगळ्यात पहिले आपण सरळ रूप द्या घेणार। सर सिंप्लिफिकेशन तुम्ही डायरेक्ट घेणार का? नाही, सिंप्लिफिकेशन मध्ये आपण सगळ्यात पहिले काय करणार, तर सिंप्लिफिकेशन मध्ये आपण बेसिक कंप्लीट करणार, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ पदावली सर्व, आणि मग सिंप्लिफिकेशन कंप्लीट करणार। सिंप्लिफिकेशन नंतर अंदाजीकरण म्हणजे अप्रॉक्सिमेट। मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशा घ्यायच्या, कशा प्रकारे गणित करायचे याची भरपूर प्रॅक्टिस करून घेण्यात येईल। त्यानंतर संख्यामाला नंबर सिरीज 2 प्रकारच्या असतात, एक नंबर सिरीज एक रॉंग नंबर सिरीज, ह्या कशा प्रकारे ओळखायच्या, कशी प्रॅक्टिस करायची हे सर्व करून घेण्यात येईल। त्यानंतर चलाची तुलना, वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन, यामध्ये इतक्या व्हरायटी आहे, आतापर्यंत तुम्ही फक्त वर्ग समीकरण पाहिलेले नाही। आता IBPS चा व्यक्ती जेव्हा IBPS शिकवण तेव्हा समजून तुम्हाला किती व्हरायटी याच्यामध्ये, आणि चुकून जर तसे प्रश्न आले तर काय करायचं। म्हणजे लोकांनी समाज कल्याणच्या पेपरला जाण्याच्या पहिले लोकांना वाटलं काय येणार आहे काय नाही, आणि समाज कल्याणच्या पेपर जेव्हा गणित आलं तेव्हा समजलं अरे बाप इतकं जबरदस्त गणित राहतं, IBPS असं पण विचारू शकते। म्हणजे गोष्ट आहे की आपल्याला माहित नसतं, आपण फक्त पोलीस भरतीला शिकवतो आणि ज्या माणसाला काही माहित नाही त्यांच्याकडून शिकून घेतो, आणि नंतर समजतं अरे यार पेपर गेला। जीवनामध्ये पिल्लांना लक्षात ठेवायचं की जिंदगी मौके का मिलता ज्यादा लेते, भेटलेला मौका आहे तुम्हाला आज स्टेट परीक्षा, त्यासाठी सर्वात गोल्डन मौका आहे की तुम्हाला ही बॅच कंप्लीट करण्याचा। जर याच्यातून मौका गेला तर पुन्हा कधी भरती होणार हे माहित नाही, सुवर्ण संधी। मग सर तुम्ही फक्त हे शिकवणार का? नाही, याच्या मी स्वतः PDF बनवलेला आहे, त्याच्या 400 ते 500 क्वेश्चनची PDF तुम्हाला भेटणार प्रॅक्टिससाठी। 400 ते 500 क्वेश्चनची PDF, याची सुद्धा 400 ते 500 क्वेश्चनची PDF भेटणार, याची सुद्धा 400 ते 500 क्वेश्चनची PDF भेटणार, याची सुद्धा 400 ते 500 क्वेश्चनची PDF भेटणार। मग इतकं तुम्ही प्रॅक्टिस केल्याने एक प्रॅक्टिस प्लॅन प्रॉपर भेटला तर तुमचे सर्वांची प्रयत्न होणार, आणि सर्व जर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला याच्यामध्ये चांगले मार्क येईल, आणि हाच सगळ्यात मोठा महत्त्वाचा बेस आहे। हा जर पक्का झाला तर 10-20 मार्क तुमचे कुठे नाही गेले। मग आता बघा हे झाल्यानंतर आपण काय घेणार, मी IBPS च्या पॅटर्नवर सरासरी, मग सरासरी सर पोलीस भरतीला घेत तसंच कर का? नाही, त्याच्यातले काही क्वेश्चन घेणार, पण जे IBPS ला आतापर्यंत विचारलेले ते मेंटॉस जिंदगीने कसे सोडवायचे इथं ते पण राहणार। मग मला सांगायचं 2 प्रकार राहणार, एक आपण जे रेग्युलर शिकतो तसं ती एक PDF, आणि इथं IBPS ची वेगळी, जे IBPS ला प्रश्न आले तशी। मग शेकडेवारी तसं, नफा तोटा तसं, सरळ व्याज तसं, चक्रवाढ व्याज तसं, सर्व अशा प्रकारे चालणार। त्यानंतर वयवारी मधले आतापर्यंत आपण 4-5 प्रकार पाहिले, यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील कशा प्रकारे वयवारी सॉल्व्ह करायची ते। त्यानंतर मिश्रण, पार्टनरशिप, टाइम स्पीड, डिस्टन्स, रेल्वे, त्यानंतर बोटन स्ट्रीम, काकाम वेग, नळ, बीजगणित, भूमिती, आणि सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे DI। आता DI आतापर्यंत बघितलं युट्यूबवर, तर DI लोक सोडवताना कसं सोडवता, एकदम डीपली सोडवता, पूर्ण माहिती काढून, ज्यांना कधी IBPS आय सुद्धा नाही माहित, कधी IBPS ची परीक्षा सुद्धा दिली नाही असे लोक। मग हे DI मेंटॉसने कसे सोडवायचे, कशा प्रकारे माहिती ॲनालिसिस करायची, काही गणित आहे की जे रिपीट प्रश्न विचारतात, प्रश्नाला कसं सोडवायचं, ह्या सर्वांची प्रॅक्टिस इथं करून घेणार आहे। मग तुमच्या मनामध्ये असं सर फक्त तुम्ही शिकवणार आहे का? नाही, या बॅचचं वैशिष्ट्य आहे का, या बॅचमध्ये काय होणार, त्या बॅचमध्ये सगळ्यात मोठं IBPS आणि TCS पॅटर्नचेच गणित आहे ना, बाकीचे एक्स्ट्रा गणित मी विचारणार नाही, टाकणार नाही। मग सर बॅचमध्ये गणिताची स्पीड वाढणार का? हो, 102% वाढणार। सर कशा प्रकारे वाढणार, मी ऑनलाईन टेस्ट बनवलं आहे प्रत्येक टॉपिकच्या, त्यानंतर मी तुम्हाला डिजिटल टेस्ट नावाची एक नवीन टेस्ट, ती टेस्टची प्रॅक्टिस कशी करायची ते सुद्धा सांगाल, आणि तुम्ही जर माझ्यासोबत रोजचे 2-2, 1.5 घंटाचं प्रॅक्टिस केली ऑटोमॅटिक तुमच्या स्पीडला भर पडणार, ही माझी गॅरंटी, बरोबर। सर IBPS TCS म्हणजे कसं की ज्या परीक्षा, म्हणजे आता टेटला IBPS घेणार आहे,
त्याच्यानंतर समाज कल्याण घेतली, त्यानंतर अंग परिवेक्षिका, त्याच्यानंतर अंगणवाडी परिवेक्षिका, त्यानंतर वेगवेगळ्या तलाठी, लोकवनाला तलाठी येणार आहे. मग या सर्व परीक्षेचा आत्ता अभ्यास केला तर तुम्हाला फायदेशीर राहणार. तुम्ही म्हणशाल सर ॲड आल्यानंतर अभ्यास करू, तेव्हा फायदा होत नाही. आत्ता जर परफेक्ट करून ठेवलं तर तुम्हाला नंतर फायदा होणार आहे. नंतर फक्त प्रॅक्टिस करा. त्यानंतर बॅच कोणी कोणी जॉईन करावी, मनामध्ये प्रश्न सर आम्ही जॉईन करावी का? जर ज्यांनी कुठेही इतर क्लास केले असेल, ज्यांना माहिती की गणित माझं कच्चं आहे, मला स्पीड काय पकडणार नाही, का बरं पिल्ल्यांनो एक लक्षात ठेवा, हे IBPS आहे. IBPS नॉलेजवर नसतं. IBPS मध्ये काय असतं, कमीत कमी वेळेमध्ये जो जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करणार तो जिंकला. मग तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग अशा लोकांनी ज्यांनी बॅच बाहेर कुठेही केलंय, त्यांनी बॅच जॉईन केली तर त्यांना समजन अरे यार कशा प्रकारे गणित विचारलं जातं, लेवल कशा प्रकारे असतात, त्यांच्यामध्ये ते समजन की यार आतापर्यंत आपण जे शिकलो आणि याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे, स्पीड कशी इम्प्रूव्ह करायची, स्पीडची प्रॅक्टिससाठी काय राहणार, हे टार्गेट बिर्गेट सर्व माहीत पडेल. सर प्रॅक्टिस टेस्ट 100% राहणार, ते पण प्रॅक्टिस टेस्ट टॉपिक वाईज असणार की तुम्हाला जे टॉपिक झाले त्याच्या प्रत्येकावर ऑनलाईन टेस्ट तुम्हाला 5-5, 10-10 असणार. त्यानंतर लाईव्ह रेकॉर्डेड, यस लाईव्ह पण राहणार लेक्चर आणि तुम्हाला रेकॉर्डेड 1 वर्षासाठी पण मिळतील. त्यानंतर गणिताची भीती वाटते का? आता गणिताची भीती त्यांना वाटत आहे ज्यांना किंवा गणित असं आहे, गणित तसं आहे, सर आम्ही पहिल्यापासून गणित केलं नाही, टेन्शन घेऊ नका. एकदा फक्त बॅच करा. मी डॅम शुअर आहे, जर तुम्ही मला फोन करून सांगितलं यस सर 100% माझं गणित एकदम क्लिअर झालं, गणिताची भीती सगळी मेली, काही टेन्शन नाही, कोणतंही गणित येऊन द्या, महाराष्ट्रातले जे टॉप पुस्तक आहे सगळ्या पुस्तकातले गणित आम्हाला सॉल्व्ह करताय, तर तुम्ही जे म्हणलं ते तुम्हाला रिटर्न पैसे देऊन टाकू, इतकी आमची गॅरंटी. पण कसं, जे मी म्हणतो तसं कम्प्लिटली तुम्हाला बॅचमध्ये करावं लागेल. प्रॅक्टिस तशी, तुमचे सराव तसा, सगळं झालं तर, नाही तर देरेहारी पलंगावारी भेटणार नाही. तुम्ही म्हणशाल नाही सर शिकवलं माझं गणित पक्का करा, नाही बेटा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. मी रोज लेक्चरमध्ये तेच सांगतोय की परीक्षा ही नॉलेजची नाही, परीक्षा टाईम मॅनेजमेंटची. ज्यांनी कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह केले तो जिंकला, आणि आपल्याला जिंकायचं आहे, हारायचं नाही. त्यासाठी हा सगळा काही प्रयत्न चालू आहे. त्यानंतर नेक्स्ट, सर बॅचमध्ये फक्त IBPS TCS यांचीच उदाहरण होणार आहे का? हो, फक्त आणि फक्त IBPS TCS यांचीच उदाहरण होणार, बाकीचे उदाहरण मी घेणार नाही. प्रत्येक टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट होणार. हो, प्रत्येक टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट होणार. नोट्स आणि PDF मिळणार, ते पण मल्टिपल क्वेश्चनचे मिळणार. तुमच्या गणिताची स्पीड वाढणार, 100% वाढणार. माझी गॅरंटी नाही वाढली तेव्हा मला सांगायची स्पीड वाढणार म्हणजे वाढणार. त्यानंतर कोणत्याही सूत्राचा वापर न करता सर्व गणित सोडणार. हो, मी आत्तापर्यंत बघा सूत्र तर लवकरात लवकर वापरत नाही, नशिबी नाही, पडलं तर सूत्राचा उपयोग पडतो, पण जास्तीत जास्त मी सूत्राचा उपयोग करणार नाही. जे ते मेंटॉसने शिकवण हे सगळ्यांना माहिती आहे बॅचमधून. यस, इथपर्यंत आपण सर्व करणार. मग सर आता बॅच परचेस कशी करायची? तर बॅच परचेस करताना मित्रांनो सगळ्यात पहिले काय करायचं, द विनर स्टडी सेंटर नावाचं ॲप डाउनलोड करायचं. कोणतं? द विनर स्टडी सेंटर. हे ॲप आहे, ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमध्ये 212 नंबरची बॅच आहे, 212 नंबरची बॅच क्रमांक 212 ही बॅच जायची, आणि इथं बॅचची फीज आहे 499 रुपये. ती पे करायची आणि तुम्ही ही बॅच घेऊ शकता. जर कोणाला अडचण असली तर मला या नंबरवर कॉल करू शकता. 98 60 59 33 आणि 22 या नंबरवर कॉल करा. आणि जर PDF तुम्हाला बघायचे असेल कशा प्रकारे PDF असेल तर सर्वांनी मॅथ्स बाय HJ या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं. मॅथ्स बाय HJ या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं, माहीत पडेल. आता तुम्ही बॅच घेतली असेल तुमच्या मित्राला कृपया सांगा. आयुष्यामध्ये मौके खूप कमी भेटतात. माणूस तर जिंदगीमध्ये फक्त एक्झाम देतात, इंतहा घेत राहते. तर आत्ता लक्षात ठेवा, मौका भेटलेला आहे. तुमचं भरपूर काही ज्याची गणिताची भीती वाटते त्याची भरपूर काही चेंज होण्याचे चान्सेस आहे. तर कृपया याचा फायदा घ्या सर्वांनी, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा. बाकी धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.